आशीर्वाद असो महामंत्री. आपल्या मथुरा नगरीतील प्रजा आनंदी आणि समाधानी तर आहे ना? कोणी विद्रोह तर करीत नाही ना? नाही महाराज, कोण विद्रोह करणार? कोण करणार विद्रोह? त्या कंसाचं नाव ऐकता सारी प्रजा कशी थरथर कापू लागते. महामंत्री, आणखी काही समाचार आपल्या राज्याचा? महाराज, आपण पाठवलेल्या त्या असुराचा कृष्णाने वध केला आहे. काय? त्या कंकासुराचा वध? महामंत्री, त्या कांत्याला मारण्यासाठी मी कित्येक असुर आणि कित्येक दैत्य वाटवले, पण सर्वच्या सर्व अपयशी ठरले. काय करावे आणि काय नाही हेच आम्हाला काही सुचत नाहीये. पण महाराज, कृष्ण तुमचा भाचा आहे ना? महामंत्री, माझा कुणाचा वैरी आहे तो, माझा वैरी. आठवतोय मला तो लग्न सोहळा, माझी प्राणवून प्रिय बहीण देवकी, तिचा लग्न मी त्या वसुदेवबरोबर मोठ्या थाटामाटात लावून दिलं. घोड्यावरून वरात फिरवली. तिच्या लग्नासाठी मी 7 घोड्यांचा रथ तयार केला आणि त्या सारथ्यावरती माझा विश्वास नव्हता, म्हणून त्या रथाचा सारथी मी स्वतः आणू. घोडे तर वाऱ्याच्या वेगात पळत सुटले होते. मथुरा नगरीतील प्रजा आनंदाच्या जल्लोषात न्हावून गेली होती. आणि मला अजूनही आठवतंय, वरात मथुरा नगरीच्या मध्यभागी येताच ढगांचा गडगडाट झाला, स्वतःचा वारा सुटला आणि तितक्यात आकाशाचा आवाज आला की कंसा सावधा त्या तिचा आठवड्याचा नाश करील. हे शब्द माझ्या कानावर पडतात. मी कोणत्याही गोष्टीला विलंब नाही केला. मी लगेच देवकीचा केसा धरून मी तिला रथावरून खाली घेतले आणि तिच्या मानेवर तलवार ठेवली. तितक्यातच वसुदेव मला शरण आला आणि म्हणाला, कंसा, देवकीला होणारी सर्व बाळे मी तुझ्या स्वाधीन करेल. हे ऐकताच मी त्या दोघांना बंदिवास केला आणि देवकीला झालेली 6 वेळा मी माझ्या दोन्ही हातांमध्ये चिरडून मारून टाकली. आणि सातवा तो बळीराम, तो द्वारकेत आहे. आणि आठवा म्हणजे तो काळका कृष्ण. महामंत्री, त्याला मारण्यासाठी काय करावं आणि काय नाही हेच आम्हाला सुचत नाही. महाराज, मी आपला एक युक्ती सुचवू? बोला महामंत्री, बोला. तुमच्या बुद्धी कौशल्यावर मला पूर्ण विश्वास आहे. महाराज, आपल्या राक्षस कुलातील 2 असुर म्हणजे सुरसे आणि विषय जर यांना पाठवले तर त्या कृष्णाचा नक्कीच वध करतील. वाह महामंत्री, वाह. तुमची बुद्धी म्हणजे नाविन्यच. कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता सांग ना, दोघांनी दरबारात हजर करा. तसेच ना महाराज. आशीर्वाद असो महाराज. सूरसेन आणि वीरसेन, तुमच्या पराक्रमाची गाथा आम्ही ऐकली आहे. माझा असा आदेश आहे की तुम्ही गोकुळात जावं आणि कांटा कृष्णाचा नाश केल्याशिवाय तुम्ही परत यावं नाही. तशी तुमची आज्ञा महाराज. काय झाला का तुला? गाई गुरे करायला गेली, तुम्ही इथे काय करता? ऐकलं काय कोणता खेळायचा? खेळूया काहीतरी. काय खेळायचं रे? काय खेळायचं? मी काय सांगू? तू चांगला उद्याला घेऊन सांग. तू ताप बोल, खेळायचा तुझा ताप. काय झाला? अरे मी तर त्याचे कपडे चोरून आणलंय. आता मीच तुमचं देव होणार. आता मीच तुमचा देव. चला खेळ खेळूया. कोणता खेळायचा? आलो खेळ कोणता खेळायचा पण? सांग. सिंधुफुली? काय बोलतोय तरी काय? चेंडूफली. सिंधुफुली. याकडे तर चांगला सांगा. होय, मी आणून द्या. होय. आवाज काढतो.
मग घेऊन आलो. आम्हीच केला पाहिजे आम्हीच केला पाहिजे आपण हेच घे. का? तुझं देव आहे बिझी कर हा पकड आय तू चल 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 अरे पकड तुला खाली गेला का खाली गेला आता बघ काय हल्लो ती आवा काय करायचं आता पळ थांब थांब आता बघ क्या बघत आम्ही दे बघ की तुला मी करतो बेटी. दृष्टांचा करण्यानाश भक्तांच्या रक्षणास रूपे घेतली मी या भुवरी हो रूपे घेतली या भुवरी राजा गोकुळचा गिरधारी हो राजा गोकुळचा गिरधारी
वाईट आहे. कौतान तुम्हाला मानला या दोघांना पाठवला नाही. ही काय सांगणार आहे? तुम्ही घाबरू नका. ना तेव्हा तुमचे आणि वीरचे तुम्ही माझ्या सवंगडांवर प्रहार करून स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिले. आता वा मारणार. अरे तू काय आम्हाला मारणार? तू तर एवढंच आहे. तुला आता आमच्या कोणी वाचू शकत नाही. हो युद्धच तयार. वा युद्धात तयार. तुम्ही गोकुळात परत जा आणि गाईगुरांना सांभाळा. ठीक आहे देवा. अरे ओ ते दिवस झाले. राधेची आणि माझी भेटच नाही झाली. कुठे गेली असेल ती? होय राधे, इथेच आहे. तू वाटत नाही. राधे गोड गाईचे हे हसू तुझे पाहू दे ग. गोड गाईचे हे हसू तुझे पाहू दे ग. सुरातून फुल्या हे गीत गाऊ दे. सुरातून फुल्या हे गीत गाऊ दे.
माझ्या गोपिका वाट पाहत असतील, मला जावे लागेल घरी. माझे पण तोंडे पण वाट पाहत असतील, मला जावं लागेल. चल का ना.